या वेळेस आपला पहिला जबरदस्त अटेंड केलाय, लॉंग ऑफच्या बाहेर पाठवलाय, सीमा रेषा पलीकडे षटकार, 6 रन. चांगला षटकार पाहायला मिळतोय वैभवच्या बॅट मधून, चांगला कनेक्ट केलाय. या वेळेस आपण पहिलं बॅकफुटला टॅप करायचा होता, येतोय डॉट बॉल. तीन बॉल 7 रन झालीत. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर भिरकावला जातोय, चौकार येईल, 4 रन. रन जर पाहिलं तर 11 या धावसंख्यावरती जाऊन पोहोचते. अकरा रन झालेत. ओहो, नाईस बॉल. पुन्हा एकदा जर आपण पहिला बॅटरीच्या थोडासा दूर पिचिंग केला टप्पा, पुन्हा मिस होतोय आणि येतोय डॉट बॉल. 5 बॉल रन झालेत 11. एक षटकार आणि चौकार पाहायला मिळालाय पहिल्या षटका दरम्यान. अजूनही शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल होता, सिंगल रन आलाय. 1 ओव्हरचा खेळ समाप्ती झाला. रन जर आपण पाहिला 12 रन झालेत. 1 ओव्हर आणि 12 धावा. षटक क्रमांक 2 गोलंदाज आहेत. बॉलर नेम नेक्स्ट ओव्हर अलंकार. अलंकार येतात नवीन बॉलर. एका ओव्हरच्या अखेरीस 12 रन झालेत. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 2 अलंकार गोलंदाज सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल लेग फाईनला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल रन मिळेल. सलामीचे बॅटर आपण जर पाहिलं तर वैभव आणि प्रेम ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाला सुरुवात झाली. पहिली इनिंग पाहतोय. एका बाजूला टीम आहे GSU आणि एका बाजूला
SPL स्टार्स टॉस जिंकत असताना फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय GSU संघाने. ओहो, नाईस स्ट्रोक. लेग फाईनला खेळलेत आणि बॉल मात्र निघून जाईल. पण तिकडे जर आपण पाहिला बाउंड्रीला कुठेतरी बॉल मात्र थांबवला जातोय. रन पुढे जातील, 3 रन पुढे जातील. 3 धावा कंप्लीट केलेत. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते. या वेळेला जर आपला पहिला व्हाईट बॉल, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. पुन्हा एक सिंगल धाव मिळेल. 18 रन झालेत ग्राउंड नंबर 2 ला. स्कोर सांग तिकडे 1 नंबरचा मित्रा. ग्राउंड नंबर 1 ला स्कोर. या वेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा 2 रन पुढे जातील. षटका दरम्यानचे अजूनही 2 बॉल उर्वरित राहिलेत. धाव फलक 20 झाले. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर अलंकार गोलंदाजी करतायत. चालू सामना GSU विरुद्ध SPL स्टार. 2 संघांमधील लढत पाहायला मिळते. ग्राउंड नंबर 2 ची ही एक अटीतटीची महत्वाची लढत. यावेळेला मन बनवलं होतं पहिलाच बॅटरने कुठेतरी रिव्हर्स झोनमध्ये खेळायचा होता, बट व्हाईट बॉल आला त्यामुळे बॉल जाऊ दिलाय. ओहो, चांगला स्पेल, चांगला बॉल पाहायला मिळतो अलंकार यांचा. येतोय डॉट बॉल. रन जर आपण पाहिले 20 रन, 20 रन. ग्राउंड नंबर 2 20 रन. 2 ओव्हर रन जर आपण पाहिलं तर 20 रन झालेत. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाचा धावफलक ग्राउंड नंबर 2 ला 20 पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सज्ज होत आहेत. गोलंदाज आहेत बॉलर नेम नरेश बॉलर आहेत. पहिलाच बॉल जबरदस्त अटॅक केलाय. क्या बात आहे. बॉल भिरकावलाय आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेरचा षटकार येतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते. वैभव आणि प्रेम ही जोडी आपल्याला सलामीची पाहायला मिळते. षटकार वैभवच्या बॅटमधून. पहिलाच बॉल आणि चान्स घेतला. षटक क्रमांक 3 गोलंदाज नरेश. पुन्हा चान्स घ्यायचा होता 30 दिशा, पण बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. येतो डॉट बॉल.
बॅकफुटला हलकासा टॅप केलाय. तिकडे मात्र बॉल लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 रन 2 रन कंप्लीट आणि बघता क्षणी 3 धावा देखील अर्जित केल्या आहेत. क्या बात आहे. चालाकी दाखवली बॅटरने, म्हणजे मोठे स्ट्रोक खेळत असताना कुठेतरी हळूवार पद्धतीने देखील बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. स्लोवर पद्धतीने कुठेतरी ड्राईव्ह केला आणि 3 धावा कंप्लीट होत आहेत. लास्ट 3 बॉल दिस ओव्हर. ओव्हर नंबर 3. बॉलर नेम नरेश. शॉर्ट पॉइंट टप्प्याचा बॉल एक साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न करत होते पण मिस झालाय आणि पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पहिली पॉवर प्लेची ओव्हर असल्या कारणाने पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला काहीशी अधिक धावसंख्या पाहायला मिळाली आहे, पण तदनंतरच्या 2 ओव्हर निश्चितच धावसंख्येला कंट्रोल केलंय. इकॉनॉमी बॉलिंग पाहायला मिळते. 2 ओव्हर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जवळपास कॅच बनेल काय, पण बाउन्सचा बॉल थांबवला जातोय. थोडा दूर राहिला टप्पा खेळाडूपासून. निश्चितच कॅच मिळाली असती. फटका थोडासा काहीसा फसताना पाहायला मिळाला, पण बॅटर सेफ आहेत. आणखी जर आपण पाहिलं 1 रन पुढे जातोय. 1 to go. शेवटचा बॉल. रन्स आहेत 30. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक. ओहो, मिसफिल्ड. चुकी झाली आहे श्रेयस कडून. चुकी करून चालणार नाहीये. लॉंग ऑफला फिल्डिंग करत असताना बॉल निघून जातोय. 4 रन येतील. चौकार. शेवटचा बॉल होता आणि या चौकाराने संघाचा धावफलक पुन्हा एकदा विस्तारित होते. 3 ओव्हर 34. 34 रन. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. लास्ट ओव्हर असणार आहे. GSV संघाच्या माध्यमातून शेवट ओव्हर घेऊन येतोय कल्पेश. ती मिसफिल्ड झाली आणि 4 धावा मात्र कुठेतरी पुढे जाताना पाहायला मिळत आहेत. शेवट ओव्हर आहे. एकंदरीत किती धावसंख्या आणखी पुढे जाईल. सलामीची जोडी अजूनही स्थिर आहे. खेळपटलावरती टिकून आहे आणि सातत्य त्यांचं पाहता कुठेतरी येणारा 6 बॉल निश्चितच एक मोठ्या धावसंख्येला उलगडण्याचा प्रयत्न केला जाईल. नेहमीच जर आपण पाहिलं तर सेट झालेली जोडी विस्फोटक बॅटिंग करून गेली आहे. त्यातीलच हे 2 आक्रमक बॅटर पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक दोनही बॅटर जर आपण पाहिलं तर वैभव हा काहीशा चांगल्या स्थानावर बॅटिंग करतोय. फ्रेम देखील त्याच्या जोडीला हळूवार पद्धतीने टचअप देण्याचं कार्य करतोय. वैभवने आतापर्यंत षटकार 2 षटकार आणि 2 चौकार वैभवकडनं पाहायला मिळालेत. शेवट ओव्हर जाऊया तर पुन्हा एकदा ग्राउंड नंबर 2 कडे. स्टेप आउटून घेण्याचा प्रयत्न. ओहो, नाईस फील्ड. स्वतःच गोलंदाजी करून स्वतःच्या फॉलोन थ्रोवरती बॉल थांबवणं काहीसा डिफिकल्ट असतो. बॉल थांबवलाय. निश्चितच समोर जाणारा बॉल मार्ग मिळाला असता. लॉंग ऑफला जर प्लेअर होते पण आणखी 2 धावा दुसरी तिसरी प्रगती होऊ शकली असती. 2 आणि 2-1 धावा थांबवल्यात. 35. इथे मात्र पुन्हा भिरकावलाय, उडवलाय. काय बॅटिंग आहे. जबरदस्त वैभव. बॅटच्या रडारमध्ये येतो नाही येतो बॅटचा फ्लो ओपन होतोय आणि एक मोठी धावसंख्या निश्चितच त्याच्या बॅटमधून संघाला आकार देणारी पाहायला मिळाली आहे. षटकार पुढे जातोय. 6 रन. वैभव डावखुऱ्या शैलीच्या बॅटरचं नेहमी एक वेगळं अधिराज्य राहिलंय. आपण नेहमीच पाहिलं अनेक डावखुऱ्या शैलीचे बॅटर असतील, बॉलर असतील, ज्यांचं एक वेगळंच विक्रम पाहिलेत आपण. अनेक वेळा अनेक अधिराज्य पाहिले, अनेक वेगळी छाप निर्माण केली आहे. त्यातीलच वैभव पाहायला मिळतोय.
41 41 धाव फलक. आणखी उर्वरित आहेत ते 4 बॉल. अवघ्या 4 बॉलमध्ये आणखी मोठ्या धावा करायचा विचार आहे. पुन्हा पुन्हा भिरकावलाय. आणखी एक मोठा स्ट्रोक. काय जबरदस्त बॅटिंग करतोय वैभवच्या. बॅटिंगसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. काय जबरदस्त बॅटिंग करतोय वैभव. निश्चितच वैभवची बॅटिंग पाहता अनेक जण आता मात्र त्याच्या बॅटिंगला प्रभावी होऊन प्रफुल्लित होऊन त्याच्या बाबतीत आता कौतुक मात्र पाहायला मिळतंय. त्याच्या संघासोबत अनेक प्रेक्षकांना देखील त्याची बॅटिंग इतर मात्र मंत्रमुग्ध करताना पाहायला मिळाली आहे. म्हणजे क्रिकेट असा खेळ ना, प्रतिस्पर्धी संघातील देखील खेळाडूंची बॅटिंग बॉलिंग पाहता अनेक जण त्यांना अप्रिशिएट करतात, कौतुक करतात. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. पण यावेळेला मात्र कुठेतरी वैभवची खेळी संपुष्टात येते. पण वैभवच्या बॅटिंगसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली बॅटिंग करून मात्र आता माघारी येतोय. रन जाऊन पोचलेत. किती रन झालेत? 47. वैभवने मात्र जे काही करायचं होतं त्याच्या पहिल्या इनिंग मध्ये वैयक्तिक वैभव आहे. वैभव किती इंडिव्हिज्युअल किती आउट झाला? लास्ट 2 बॉल. नेक्स्ट बॅटर आहेत कृष्णा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. षटक क्रमांक 14 प्रगती पथावर ग्राउंड नंबर 2 चा सामना आपण पाहतोय. आज या क्रीडा स्पर्धेचं जर आपण पाहिलं तर एक दिवसीय क्रीडा स्पर्धेचं आयोजन आहे. सुपरस्टार प्रीमियर लीगचं हे आयोजन सन्माननीय हेमंत कद्रेकर यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा मात्र त्या स्थानिक विभागातील माहीम परिसर, माटुंगा आणि दादर परिसरातील खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेचा हा आयोजनाचा दिवस. शेवटचे 2 बॉल राहिलेत. लेग साईडला फ्लिक केलाय. सिंगल, डबल फेकी केला जातोय. 2 रन कंप्लीट झालेत. सेकंड, थर्ड, स्ट्राईक एंड, नॉन स्ट्राईक एंड आणि नॉन स्ट्राईक एंडला फेकी केला होता बट 3 रन मिळतील. 50 रन झालेत. अजूनही लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल महत्वाचा आहे. स्ट्राईकचा बॅटर कृष्णा. रिव्हर्स. अगदीच काय खेळतात काय नाही हे अनेकांना माहिती देखील असतं. म्हणजे बॅटचा फ्लो पण करण्या अगोदरच काही जण तर्क लावून जातात की या बॉलला हा रिव्हर्स खेळ, या बॉलला हा लेग साईडला खेळ. आणि रिव्हर्स खेळण्याचा इथे अंदाज बाळगला आमच्या सोबत असलेल्या त्यांच्या समर्थकांनी आणि तोच अंदाज पाहायला मिळाला. पण आलाय डॉट बॉल. टार्गेट आहे 51. ग्राउंड नंबर 1 ला आहे टार्गेट 32. ग्राउंड नंबर 2 ला आहे टार्गेट 51.
हॅलो. चला मॅच सुरुवात केली जाते. 4 ओव्हर मध्ये जोडायचे आहेत. 51 धावा पाठलाग करायचे. जोडी दाखल झाली सलामीवीर साई प्रसाद आणि अलंकार. ग्राउंड नंबर 2 सामन्याकडे आपण वळतोय. तर बॉलर आहेत प्रेम. प्रेम बॉलर आहेत. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. दरम्यानचा पहिला बॉल पहिल्याच बॉलवर हिट केला. बिग 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 हिट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. 1 बाउन्स. चौकार. 4 रन. काहीसा टप्पा थोडासा पुढे राहिला. षटकारापासून वंचित राहिला पण चौकारापासून मात्र रोखू शकला नाहीये. 4 रनाने सुरुवात केली आहे. हे सातत्य ठेवावं लागणार आहे. हाच विचार करून येणारे काही बॉल बॅटिंग करावी लागेल तर हे 51 धावांचा पाठलाग आहे ना पूर्ण होऊ शकतो. पुन्हा रिव्हर्स केले. जबरदस्त अटेम्प्ट. तिकडे मात्र मिसफील्ड. चुकी केली आहे. पुन्हा बॉल जातोय काय. इकडे रन मात्र सुरू आहेत. रन तर पळून काढलेत. किती रन कंप्लीट होत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं 3 रन पुढे जातील. चुका करून चालणार नाहीये. मॅच मध्ये जर आपल्याला विजय मिळवायचा आहे बॉलिंग अटॅकवर पकड बनवावी लागेल. फिल्डिंग अटॅकवरती मजबूती ठेवावी लागेल. आलेला बॉल पकडून थ्रो देखील द्यावा लागणार आहे. विकेट जर जोडायचे तर प्रत्येक बॉलला इकडे कुठेतरी महत्व आहे. यावेळेचा बॉल जज केलाय. काय जजमेंट आहे. 22 रन मिळाली आहे. रन येणं गरजेचं आहे. मग ती कशाही स्वरूपात रन संघाच्या खात्यामध्ये जोडली जाणं महत्वाचं आहे. 22 येऊ, लेग बाईज येऊ, वाईड येऊ, नो बॉल येऊ, रनांचं समीकरण थांबलं नाही पाहिजे. रनांचं गणित आहे ना ते धावतं पाहिजे. यावेळेला जर आपण पाहिलं पुन्हा एकदा मिड विकेटला ड्राईव्ह केलं. तिकडे बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. आणखी 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 एक बाउंड्री लाईन गाठली आहे. चौकार येतोय. 4 रन. पहिल्या डावाला अफलातून बॅटिंग केली. वैभवने मात्र गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याची पुनरावृत्ती करण्याचा मानस तो अट्टाहस या बॅटरचा पाहायला मिळतोय. साई प्रसाद आणि अलंकार आलाय. अलंकार मात्र चांगला बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आणि चौकार होतीये सुरुवात. पॉवर प्लेची ओव्हर आहे. ऍडव्हान्टेज ओव्हर आहे. चान्स घ्यावा लागतोय आणि घेतलाय. हॅलो. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला तर कुठेतरी मयूरजी गजने आपलं देखील स्वागत आहे. रिया 11 मुंबईत एक चांगला संघ त्यांचा खेळत असतो आणि मुंबईतलं क्रिकेट मयूरजी गजने आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच आज आपण इकडे आलात. आणि आपला एक विशेष सन्मान युट्यूब टीम कव्हर करायचा. युट्यूब मयूरजी गजनेचा एक विशेष सन्मान आपण करत आहोत. थँक्यू सो मच मयूरजी गजने. आणि मुंबईत आज ते बहुतेक ठिकाणी संघ त्यांचा खेळतो आहे परंतु त्यांना पण बरं वाटेल की आपल्या माहीमच्या खेळाडूंसाठी हेमंतने काही ना काहीतरी आज एक चांगलं प्लॅटफॉर्म त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि स्वतः चांगला ऑर्गनाईज केलं आहे. सो गजनी साहेब आपलं थँक्यू सो मच. गजनी साहेब 2 शब्द आपण आपले ऐकेल की आज एवढं चांगलं आयोजन केलं आहे. ॲक्च्युली हेमंतचं सगळ्यात सर्वप्रथम आभार मानतो आणि त्याला चांगल्या शुभेच्छा देतो. कारण कमिटीला जे जमलं नाही म्हणजे पहिले इथे शिवाजी पार्क प्रीमियर लीग व्हायची तर ती कमिटीमध्ये नाही जमलं तर तो आज एकट्याने त्याने पुढाकार घेतला आहे आणि शिवाजी पार्कच्या प्लेयर्ससाठी एक खूप मोठी संधी आहे. त्याच्याबद्दल मी हेमंतचे अभिनंदन करतो. थँक्यू सो मच. आणि तुम्ही देखील आला तुमचा देखील आभारी आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो. चला येस जाऊयात. आपण पाहतोय समीकरण. पहिल्या ओव्हरचं समीकरण आहे ग्राउंड नंबर 1चं 16 रन. पहिल्या ओव्हरला एक चांगल्या प्रकारे गोलंदाजाचा समाचार घेतलाय. उर्वरित 18 बॉल अजूनही पाठलाग करावा लागणार आहे. एकंदरीत जर आपण पाहिलं तर किती आहे रे मित्रा काय दाखवतो टार्गेट बघ. 15 बॉल 30 18 बॉल आणि इकडे मात्र गरज आहे 35. आणि ग्राउंड नंबर 1ची परिस्थिती आहे 1 ओव्हर रन झालेत. आता रन झालेत तिकडे किती 17 रन झालेत. म्हणजे टार्गेट तिथे किती होता 32. अर्ध्या धावांचा पल्ला जवळपास गाठलाय. अजूनही 15 धावांची गरज आहे ग्राउंड नंबर 1ला.
काहीशी धावसंख्या पहिल्या इनिंगला कमी राहिली आहे. तिकडे मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न. बॉल जर आपण पाहिला तर येस डॉट बॉल येतोय. कमी धावांची लोअर स्कोरिंगची मॅच ज्यावेळेस डिफेन्स करतो ना त्यावेळेस एक एक डॉट बॉल सतत काढावे लागतात, विकेट काढावे लागतात, फिल्डिंग करावी लागते, तरच कुठे त्या गोष्टी विजयाच्या साध्य होतात. अन्यथा जर तुम्हाला जर एक्स्ट्रा वगैरे दिलात तर मॅच मधली पकड निसटून जाईल. बॉलर नेम काय व्हायचंय? तुषार. इकडे ग्राउंड नंबर 2 ला तुषार आहेत. ग्राउंड नंबर 1 ला ड्राईव्ह केलाय, कव्हर्सला खेळले होते. क्या बात आहे, 2 रन कंप्लीट होत आहेत. डबल, येस डबल, म्हणजे जवळपास मॅच अगदी क्लोज केली आहे. 20 रन झालेत, अवघ्या 12 धावांचा पाठलाग करायचंय ग्राउंड नंबर 1 ला. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा हलकासा ड्राईव्ह केलाय, सिंगल रन मिळेल. म्हणजे दोन्ही बॅटरला इकडे आता मात्र जाणीव आहे, काही मोठे स्ट्रोक खेळायची गरज नाही. सहज सिंगल डबलची मॅच आहे, इझी मॅच कव्हर करू शकतात कारण विकेट देऊन चालणार नाहीये. मोठा स्ट्रोक खेळायचा प्रयत्न जर केला फटका फसू शकतो, त्यामुळे सिंगल डबलची मॅच आहे. रिव्हर्स खेळायचा होता, रन मात्र तिकडे कंप्लीट होईल काय, आणि कॉल दिला होता शेवटच्या क्षणाला मात्र तिकडे. तोपर्यंत आपण जाऊयात ग्राउंड नंबर 2 कडे. ग्राउंड नंबर 2 ला जर आपण पाहिलं रन किती पुढे जात आहेत, 2 रन, 2 रन मिळत आहेत पुढे. 18 21 रन झाले तिकडे. 22 झालेत, 22 झालेत. 10 रन अजूनही गरज आहे. इथे मात्र एक वेगळा स्ट्रोक खेळायचा होता, जागा निर्माण करून खेळण्याचा प्रयत्न लेग साईडला भिरकावायचा होता, कनेक्ट झाला नाहीये पण रन निश्चित आलाय. 22 रन मिळतोय. बॉलर आहेत किशोर, जर्सी क्रमांक 10. आठवण आहे, प्रत्येकाला ठाऊक आहे, जाणीव आहे आणि प्रत्येकाचा अभिमान आहे. अर्थातच भारताचं रत्न सन्माननीय सचिन रमेश तेंडुलकर सर यांचा जर्सी क्रमांक 10 म्हणून आपण प्रत्येक जण पाहत आलोय. फुल टॉस बॉल, काय स्ट्रोक, लाजवाब, जबरदस्त ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा किती धावांसाठीचा हा स्ट्रोक पाहता येतोय? 4 रनांसाठी. 4 रन मिळत आहेत, म्हणजे 51 धावांचं जे लक्ष आहे त्या लक्ष्याला सामोरतच जात आहेत. पण त्या लक्ष्याचा पाठलाग असा काही केला जातोय ना की येणाऱ्या शेवटच्या बॉलच्या अगोदरच मॅचला फिनिश करायचंय हा विचार घेऊन हे दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 4 चौकार आलेत अलंकारच्या बॅटमधून. तो अलंकार आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. ट्वेंटी 3 रन. सेकंड ओव्हर आहे, 3 बॉल बाकी आहेत. आणि इकडे मात्र ग्राउंड नंबर 1 चा स्ट्रोक दर्जेदार, लाजवाब, 6 षटकार. लास्ट 3 रन्स प्रेमने कॅच घेतली आहे ग्राउंड नंबर 2 ला. तिकडे 1 ला आपल्याला गरज आहे 3 रनांची. 1 रन आलाय, 2 रन अजून पूर्ण करायचे आहेत. ग्राउंड नंबर 1 चा बॅटर कुठेतरी मॅच बनवत होता ग्राउंड नंबर 2 चा, आणि विकेट गेलाय. कोण आउट झालेत? अलंकार आउट झाले. महत्वाचा विकेट आलाय कॅच आउट स्वरूपात. फटका फसला, बराच उंचीवर गेला, लांबी मात्र अपुरी राहिली.
6 बॉल आणि अवघ्या 2 धावांचा पाठलाग करायचंय, पण 6 बॉल 2 तसं पाहता मॅच जरी इझी वाटत असली, अनेक बॉलरने अशा परिस्थितीमधून देखील मार्ग विजयाचे काढलेत. अनेक गोलंदाज आहेत. फटका यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने, 1 रन. आणखी 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 1 रन होतोय काय कंप्लीट आणि झालाय विजयाचा रन. झाली आहे ग्राउंड नंबर 1 मध्ये विजयाची सांगता. जिंकलेली टीम आहे, कोण जिंकलं रे मित्रा? कोण जिंकलं? ओमसाई. तिकडे विजय होताना पाहायला मिळतात. अभिनंदन. नरेश आलीत नवीन बॅटर. 2 नंबर ग्राउंड. या वेळेला जर आपण पाहिला पुन्हा एकदा विकेट येतोय. कोणाची विकेट गेली आहे? नरेश आला आणि नरेश माघारी पाठवलाय. नरेश देखील कुठेतरी विकेट टाकून संघाला गरज असताना नरेश देखील माघारी. म्हणजे या तुषारच्या ओव्हरला कुठेतरी चांगली स्पेल पाहायला मिळते. बाउंड्री आली पण कंट्रोल केली. धावसंख्या महत्त्वाची विकेट पाठवलेत, त्यामुळे मॅच कुठेतरी अडचण वाढते मॅचमधील. 12 बॉल 26 प्रति ओव्हर 13 पाठलाग करायचंय. 12 बॉल 26 पाठलाग करावा लागतोय. हॅलो विशाल सर, मॅन ऑफ द मॅच कळवायचं फक्त. बारा बॉल अजून 26 धावांचा पाठलाग करायचे. मॅच तसं पाहता इझी होती की काय ह्या मोडवरती होती, पण ती परिस्थिती अजूनही पाहायला मिळत नाहीये. अडचणीत आहे मॅच. 12 बॉल 26 धावांचा पाठलाग. प्रति ओव्हर 13चा रन रेट गरजेचा आहे. रिक्वायर्ड रन रेट. सुमित आलेत नेक्स्ट ओव्हर. कृष्णा बॉलर आहेत, सुमित बॅटर आहेत. स्लिप पडून घेण्याचा प्रयत्न मिस झालाय. ओमसाई रॉयल्स. हलकासा कट केलाय. सिंगल रन पुन्हा मिळेल. मॅच आता मात्र सिंगल डबलने पुढे जाणार नाहीये. मॅचला जिंकायचं असेल तर मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. म्हणजे एक जवळपास 51 चेस करत होते. 12 बॉल 26 ची मॅच आली, त्यातले आता 2 बॉल पुढे गेलेत आणि 10 बॉल आता मात्र उर्वरित राहिलेत. 25 पाहिजेत. सिंगल डबलची मॅच आता मात्र राहत नाहीये. थोडं स्पीडअप करावं लागणार आहे म्हणजे बॅटरला. ओमसाई रॉयल्स. गणेश प्लेयर ऑफ द मॅच. ओमसाई रॉयल्सचे गणेश आपण या. बॅक फुटला साऊंड लेग साईडला फ्लिक करायचा होता. फटका मात्र नेट कनेक्ट होऊ शकला नाहीये. लेग बाईटचा रन कळवला जातोय. 1 रन पुन्हा पुढे जाईल. 9 बॉल 24. मॅच कठीण आहे पण मॅच बनवू शकतात जर अटेम्प्ट केला, नेट प्रॉपर कनेक्ट केला. मोठे स्ट्रोक घ्यावे लागतील 2-3. चेक. यावेळेला पुन्हा एक सुरेश पाटकर आणि संदीपजी भोसले आपल्या हातातून मात्र प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट्स. गणेश एक जबरदस्त बॅटिंग केली. 9 बॉल मध्ये 21 धावांची एक जबरदस्त इनिंग. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण त्यांना ही टी शर्ट दिली जाते आहे आणि खूप चांगली आकर्षक डिझाईन केलेली. 70-70 स्पोर्ट्स आपल्या सेना भाऊंच्या समोर त्यांचं शॉप आहे. सो त्या शॉपला पण तुम्ही जाऊन भेट द्या.
थँक्यू सो मच 70-70 स्पोर्ट्स आकर्षक टी शर्ट्स आणि ट्रॉफी आहे. गणेश जबरदस्त काम केले गेली ओम साई रॉयल्स टीमने या मॅचवरती नाव कोरलं गेलं. अभिनंदन गणेश. गणेश दोन शब्द कारण की खूप दिवसांनी पार्कामध्ये एक चांगली प्रीमियर लीग पाहायला मिळाली आणि तुम्हाला चान्स मिळालाय, काय म्हणाल? असं तर आम्ही मागच्या वर्षी तर टुर्नामेंट झाली नाही, खूप वर्षापासून वाट पाहत होतो. पण थँक्स फॉर सुपरस्टार प्रीमियर लीग, त्यांनी आम्हाला अपॉर्च्युनिटी दिली आणि आम्हाला प्रूफ करायला आम्हाला चान्स मिळाला. सो थँक्यू सो मच प्रीतम फॉर सिलेक्टिंग मी. लव्ह यू ब्रो. थँक्यू सो मच और ऑल द बेस्ट. रायझिंग स्टारचे कॅप्टन्स आपण टॉससाठी या. रायझिंग स्टार क्या बात आहे, काय जबरदस्त षटकार पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने उडवलेला बॉल आणि 6 धावांसाठी. या 6 धावाने गणित तर बदललंय, पण अजूनही परिस्थिती आहे. मॅच आहे 6 बॉल 18. ओम साई रॉयल्स कॅप्टन्स आपण या आणि रायझिंग स्टार. सहा बॉल अजूनही 18 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे मॅचला जिंकण्याकरता. आज जर आपण पाहिलं तर अनेक खेळाडूंना कुठेतरी क्रीडा स्पर्धा खेळत असताना मनामध्ये एक वेगळा आनंद आहे, कारण आत्ताच सांगितल्याप्रमाणे मॅन ऑफ द मॅच घेतला गणेशने. रायझिंग स्टार कॅप्टन्स आपण टॉससाठी या. तेजसजींना विनंती करेल की आपण एक महत्वाच्या मॅचचा टॉस करूयात. सो रायझिंग स्टार आणि ओम साई रॉयल्स एक महत्वाच्या मॅचचा टॉस. स्टार्स कॉल आहे. स्टार. ओम साई रॉयल्स डिसिजन काय असेल फक्त कळवायचं आहे. फिल्डिंग. चला मॅच चालू करायची. 4 ओव्हरची मॅच असणार आहे सेम. हॅलो, लास्ट ओव्हर 6 बॉल 18. अजूनही मोठी फाईट आहे. एखाद दुसरा आणखी मोठा स्ट्रोक खेळावा लागणार आहे. बरं सर, एकंदरीत जर आपण पाहिलं सौरभची बॅटिंग आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅचमध्ये 3 षटकार जोडलेला तो सौरभ, ती पुनरावृत्ती होईल काय? अनेकांना अपेक्षा आहे या बॅटरकडनं. त्या संघातील संघनायक तो प्रत्येक संघातील खेळाडू मात्र अपेक्षा लावून आहे. एक षटकार आला आणि त्यानंतर संघातील प्रत्येकाची अपेक्षा मात्र वाढली आहे. त्या खेळाडूची जबाबदारी त्या पलीकडे जास्त वाढली आहे. सो मॅचला बनवेल का, अनेक प्रश्न आहेत. सहा बॉल आणि एकंदरीत 18 धावांचा पाठलाग. नक्कीच आज जर आपण पाहिलं दादर परिसर, दादर माहीम माटुंगा परिसरातील अनेक खेळाडूंनी एक संघटित एकत्रित आणण्याचं कार्य केलं. अनेक खेळाडूंचं असलेला कॅलिबर, अनेकांना मिळालेली अपॉर्च्युनिटी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून हा मिळालेला प्लॅटफॉर्म. चांगला बॉल होता, फुलटॉस होता, नीटचा कनेक्ट झाला नाही. ड्राईव्ह तर केलाय, 2 रन नक्कीच मिळू शकले असते, पण एकाच धावेवर राहावं लागते समाधानी. म्हणजे एकंदरीत स्ट्राईक कोणाला दिली आहे तर स्ट्राईकवर आहे साई प्रसाद. साई प्रसाद आहेत, ज्याच्याकडे स्ट्राईक आहे त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, क्षमता आहे. तो मॅचचं गणित बदलू शकतो. 5 बॉल उर्वरित 17 धावांचं समीकरण. एक मोठं आणखी एक लक्ष 5 बॉलमध्ये पूर्ण करायचे. लास्ट 5 बॉल. सर्वांच्या नजरा या मॅचकडे लक्ष वेधून घेतलं. या मॅचने लक्ष वेधलं या खेळाडूने, या गोलंदाजाने, या बॅटरने, या खेळाडूंनी, या दोन्ही संघांनी. फटका तर फसलाय, बॉल हवेत आहे, उंचावलाय, पण 1 बाउन्स. ओ नो शेट, अँड दॅट इज अ 4. बाउंड्री आली आहे. फटका जर आपण पाहिला तर कुठेतरी अगदी जवळपासच होता. जाणीव झाली होती की कॅच पकडतो की काय, पण तो फटका मात्र कुठेतरी फसला असताना देखील बाउंड्री मात्र बाउंड्री येते. मॅच आहे 4 बॉल 13. 4 बॉल 13. एखादी बाउंड्री, एखादा षटकार आल्यानंतर बॅटरचा जो आत्मविश्वास वाढतो ना, तो येणाऱ्या नवीन बॉलला मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळतो. आणि ते आत्मविश्वासी बॅटिंग, तो अनुभवी, तो एक्सपिरियन्स या बॉलला पुन्हा पाहता येतोय काय, काय इरादे आहेत, काय स्पष्ट करणार त्याचे मनसुबे. येणारा बॉल बॅटर आणि बॉलर सांगून जाईल. डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक, चांगला ड्राईव्ह केलाय. तिकडे जर आपण पाहिलं तर आणि धोक्याची घंटा, विकेट आलाय, चांगला थ्रो दिलाय.
3 बॉल अजूनही 11 धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना सेकंड रनला मात्र नॉनस्ट्राईक एंडला विकेट गेली आहे. रन अपूर्ण राहिले, पण महत्त्वाचं काय आहे ना की साई प्रसाद स्ट्राईकला आहे, त्यामुळे कुठेतरी प्रेशर असणारे बॉलरवरती, भीती असणारे प्रतिस्पर्धी संघाच्या मनामध्ये. षटकार ठोकण्याची क्षमता आहे त्या बॅटरकडे आणि मॅचचं गणित बदलू शकतोय. इकडे इकडे ग्राउंड नंबर 1 ला प्लीज मॅच लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे दोन्ही संघांनी. ज्यांचा टॉस झाला त्यांनी तिकडे क्रीडांगण क्रमांक 1 वरती सज्ज व्हा. 3 बॉल आणि 12 धावांचा पाठलाग करायचे. 3 बाउंड्री 2 षटकाराची मॅच आहे. या वेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळलेत. पुन्हा स्ट्राईक साई प्रसाद स्वतःकडे ठेवणार आहे. 2 रन मिळणार आहेत. 2 बॉल शेवटचे, 2 बॉल महत्वाचे, 2 बॉल विजयाचे. कुणा एका संघाचा विजय निश्चित, कुणा एका संघाचा पराभव निश्चित. एका बाजूला गोलंदाज गोलंदाजी करतोय, त्याच्याकडे 2 बॉल आहेत. एका बाजूला बॅटर बॅटिंग करतोय आणि त्याच्याकडे देखील शेवटचे 2 बॉल आहेत. पण 2 बॉलमध्ये एकाला धावा थांबवायच्यात आणि एकाला धावा जोडायच्या आहेत. 2 बॉल 10 समीकरण जातंय काय पुढे, होतंय काय कम्प्लीट? हो हो, तिकडे मात्र मिस झालाय साई प्रसादच्या बॅट मधून. नाराजगी, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मात्र कुठेतरी हिरावला जातोय आणि बोल्ड आउट झालेत. बोल्ड आउट झालाय, दांडीगुल झाली आहे साई प्रसादची. चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळालाय, एक महत्वाचा विकेट. काहीशी अडचण वाढली होती प्रतिस्पर्धी संघ बॉलिंग अटॅक वरती, पण ती अडचण मात्र आता दूर करून टाकली आहे. तो मार्ग विजयाचा आता मोकळा झालाय आणि 1 बॉल आता 10 हे समीकरण उलगडणं काहीसं कठीण आहे. पण क्रिकेट आहे, जर तरला आपण तर्क लावू शकत नाही. कधीही कोणत्याही क्षणी काय कलाटणी घेईल ना सामना याचा अंदाज बाळगता येणार नाही. शेवटचा बॉल उर्वरित. सामना क्रमांक ग्राउंड नंबर 1 चा सामना लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. विनंती राहील जे 2 संघ आहेत. आणि इकडे मात्र जर आपण पाहिलं तर जिंकलेली टीम आहे SPL स्टार. संघ विजय होते, अभिनंदन आहे. मॅन ऑफ द मॅच जातोय येस, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये जबरदस्त बॅटिंग केली, वैभव. वैभवला मॅन ऑफ द मॅच जातोय. HD स्ट्रायकर्स आणि SPL स्टार आपण टॉस साठी HD स्ट्रायकर्स सर टॉससाठी या आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच आणि ओव्हर टू भरत मोरे सर यांच्याकडे मी निमंत्रित करतो, मायक्रोफोनचा ताबा देतो. थँक्यू. ग्राउंड 1 वरती जी मॅच चालू आहे ना, त्याचे दोन्ही टीमचे प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आहेत. लवकर पाठवा.